श्रीराम. सोलापुरात मोठ्या प्रमाणात लँड जास्त झालेला आहे आणि होत आहे. जे नई जिंदगी भागात 106 एकरमध्ये लँड जास्त झालेला आहे. उच्च न्यायालयाने आदेश काढलेला आहे की ते शासनाचा जमीन आहे. आदेश काढल्यानंतर पालकमंत्र्यांनी ते नई जिंदगी असो किंवा जुनी जिंदगी असो ते अतिक्रमण आम्ही काढणार असं पालकमंत्र्यांनी ते जयकुमार गोरे साहेबांनी स्टेटमेंट दिल्यानंतर काही लोक आले आणि पालकमंत्र्यांना धमकी द्यायला लावले. आमचं म्हणणं स्पष्ट आहे, कायदा सुव्यवस्था जर तुमच्यामुळे बिघडत असेल तर हे देवाभाऊचं सरकार आहे, त्यांना टोकून काढून अतिक्रमण काढण्यात येणार आहे. हा सोलापूरच्या विकासासाठी काही लोक हे विकास होऊ नये म्हणून षडयंत्र करत आहेत. आमचं म्हणणं काय आहे, तिथं मुस्लिम आहे म्हणून आमचा विरोध नाही, तिथे काही लोक हिंदू पण आहेत. जे दलाल लोक 2-4 दलाल मुस्लिम त्या लोकांना येड्यात काढून ते जमिनी शासनात जमीन विकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महापालिकाचे काही कर्मचारी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत. त्यांच्यावर पण कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे दलाली लोक फसवणूक करून बोळेवाड्या लोकांना जमीन विकले त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. आम्ही देवाभाऊ सरकारला आम्ही विनंती करतो की ताकदीने या जमीन मुक्त करा आणि सोलापुराचा विकास करण्यासाठी आम्ही सकल हिंदू समाज आपल्याला जे पाहिजे तर आम्ही मदत करू. वाटल्यास रस्त्यावर उतरू. या लोकांच्या जसं तसे उत्तर पण आम्ही देऊ असं विनंती करतो. बोलताना म्हणलात की दम दिलं, कोण कुणाला दम दिलं? आता मी कोणाचं नाव घेत नाही. तुम्हाला स्टेटमेंटमध्ये काय बुलटे लोक आहेत, पालकमंत्र्यांना धमकी देण्या एवढे मोठे नाही तर झालेलं आहेत ते घटने करा आणि तिथं विमानतळ मोठ्या प्रमाणे उभारा. जर विमानतळ झालं तर आपल्या सोलापूरमध्ये कारखाने येतील, MIDC मोठ्या प्रमाणात होईल, उद्योगधंदे उभारतील आणि परत आपलं सोलापूर पहिल्यासारखं पूर्ण नवलवलिक होईल. यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिलंय. मी तर म्हणतो शासनाला ज्यांनी त्या अतिक्रमणाला विरोध करत आहेत काढायला त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करा. जोपर्यंत तिथलं अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये बसवा. कारण की जे अतिक्रमण विरोध करायलेत त्या सर्वांवर गुन्हे आहेत. तिथं तुम्ही तपासलं तर एक सुद्धा युवक तिथं तुम्हाला बिगर ह्याचं दिसणार नाही. लँड जिहाद, लव जिहाद, गोरक्षण, गोहत्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागात चाललेले आहेत. मग सर्वांना मी आज शासनाला विनंती केली आहे. शासनाने एक GR काढला होता उच्च न्यायालयाने की जेवढ्या पूर्ण भारतामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेत की तुम्ही समिती गठन करा आणि काय ज्या शासकीय जागेवर जिथे इथं अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवा. परंतु कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने किंवा कोणत्याही शासकीय याने त्याच्यावर अजूनसुद्धा विचार केलेला नाही किंवा त्याच्यावर ते मंथन करणं गरजेचं आहे, त्याच्यावर समिती गठन करणे गरजेचं आहे. अद्यापही काही केलेलं नाही आहे शासनात GR असूनसुद्धा. तर मी आता त्यावर अजूनसुद्धा निवेदन आम्ही आता दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे. कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिले आहे की 106 एकरची जमीन आम्ही जरूर काढू आणि आपल्या जे पालकमंत्र्याला ज्यांनी धमकी दिली आहे त्यांना NPD अंतर्गत कारवाई करा आणि त्यांना आत बसवा आणि ती 106 एकर जमीन मुक्त करा आणि देशाची जी अधोगती चाललेली आहे त्याला परत एकदा उच्च ह्याच्यावर घेऊन सोलापूर जसं होतं पूर्वी गिरणगाव होतं तसंच परत एवढंच विनंती करू. जय श्रीराम. पुढची निघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू. आता तुम्ही बोलताना म्हणलं 3 पाकिस्तानी सापडले, नेमकं कुठं सापडले? पाकिस्तानला मदत करणारे सापडले तर अजून पाकिस्तानी सुद्धा नागरिक इथं असू शकतात. कुठं सापडले ते अजून ते दिलेलं नाहीये कुठं सापडले, त्या भागातले असू शकते. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. लँड जिहाद पासून सोलापूर लँड जिहाद पासून सोलापूर लँड जिहाद पासून सोलापूर लँड जिहाद पासून सोलापूर. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. अतिक्रम हटाओ, देश बचाओ. अतिक्रम हटाओ, देश बचाओ. अतिक्रम हटाओ, देश बचाओ. अतिक्रमण हटाओ, देश बचाओ. जय श्रीराम, जय श्रीराम.